नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लवमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे ही सर्वांच्या परिचयातली आहे, ती म्हणजे शेवया। पण आज आपण जुन्या पद्धतीच्या हातावरच्या शेवया बनवणार आहोत। आजकाल मशीनीने शेवया बनवल्या जातात, परंतु पूर्वी हातावरच शेवया बनवल्या जायच्या। अत्यंत बारीक व चविष्ट अशा शेवया आज आपण बनवणार आहोत। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। तर ह्या शेवया मी रव्याच्या बनवणार आहे। तुम्ही ओलोल्या गव्हापासून सुद्धा ह्या शेवया बनवू शकता। तर 1 किलोच्या प्रमाणातील रव्याच्या शेवया मी बनवणार आहे। तर अशा प्रकारचे आपल्याला बारीक गरा म्हणजेच बारीक रवा घ्यायचा आहे। तर मी या ठिकाणी वाटीच्या प्रमाणाने 4 वाटी रवा घेतलेला आहे। तर हा 1 किलोच्या प्रमाणातील रवा आहे। तर बारीक चाळणीने गाळून मी हा रवा घेतलेला आहे। तर मोजून 4 वाटी रवा घेतलेला आहे। तुम्ही यापेक्षा जास्त सुद्धा रवा घेऊ शकता। तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ थोडं कमी झालं तरी चालेल, परंतु अगदी जास्त असं मीठ घालू नका। त्या मीठ आपल्याला या रव्यामध्ये संपूर्ण मिक्स करायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून हा रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। तर थोडं थोडं करून पाणी घालूनच आपल्याला हा रवा भिजवायचा आहे। एका वेळेस संपूर्ण आपल्याला पाणी घालायचं नाही, नाहीतर तो पातळ होऊ शकतो। त्यामुळे थोडा थोडा करून आपल्याला हा रवा भिजवायचा आहे। तर ही शेवया बनवण्याची पद्धत ही जास्त करून विदर्भामध्ये केली जाते। बाकी ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या शेवया बनवतात, परंतु ही पद्धत अतिशय सोपी आहे व छान अशा शेवया येतात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर अशा प्रकारे थोडं थोडं करून पाणी घालून मी हा संपूर्ण रवा भिजवून घेतलेला आहे। तर याला छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर चपातीला ज्याप्रमाणे आपण पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला याला छान असं मळून घ्यायचं आहे व त्यानंतर आपल्याला याला एका पातेल्यामध्ये टाकून तर पातेल्यामध्ये आपल्याला याला ठेवायचं आहे व याला आपल्याला वरतून थोडंसं पाणी लावायचं आहे, जेणेकरून तो छान असा मुरेल। रवा हा जास्त प्रमाणात पाणी शोषून घेतो, त्यामुळे आपल्याला यावर थोडंसं पाणी सुद्धा लावायचं आहे व त्यामुळे तो छान मुरतो व त्याला एक लवचिकपणा येतो। तर एक 5 तासानंतर आपला हा रवा छान असा मुरलेला आहे व याला आता आपल्याला आणखी मळायचा आहे। तर एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला या रव्याला छान असं मळायचं आहे। जास्त आपण याला मळलं तर त्यामध्ये छान असा तार निर्माण होतो व त्यामुळे आपल्या या शेवया आहे त्या छान अशा बारीक होतात व खूप छान अशा लांबतात। तर अशा प्रकारे हाताने मळून मळून आपल्याला याला छान असा लवचिक बनवायचा आहे, जेणेकरून आपल्या शेवया छान अशा बारीक होतील। तर मळल्यानंतर हा रवा आपल्याला 5 तास भिजत ठेवायचा आहे व त्यानंतर आणखी आपल्याला याला मळायचा आहे। आता हे मळून झालेलं आहे। आता या गोळ्याचे आपल्याला 2 भाग करायचे आहे व त्याला अशा प्रकारे आपटून आपटून आपल्याला याला छान असं मळून घ्यायचं आहे। या प्रोसेसमुळे आपला जो रवा आहे तो भिजवलेला तो छान असा लवचिक होतो व छान असा मळला सुद्धा जातो। त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला याला मळायचं आहे। तर आता हे मळून झालेलं आहे। आता याच्या आपण शेवया बनायला घेऊया। त्यासाठी मी एक गोळा घेतलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे। गोळ्याला आपल्याला हाताने छान फेनायचा आहे। जेवढा आपण या गोळ्याला फेनू तेवढा तो छान असा लवचिक होतो व त्याच्या छान अशा बारीक शेवया येतील। तर आता हा जो गोळा आहे तो छान असा फेनला गेला आहे। त्याला एक 10 ते 15 मिनिटं लागतात। हलक्या हाताने याला आपल्याला लांबवायचं आहे व त्यानंतर आपल्याला याला बोटावर घेऊन 2 ते 3 पदर काढायचे आहे व हलक्या हाताने आपल्याला याला ओढायचं आहे, जेणेकरून ते छान अशा बारीक होतील। तर एक 2 ते 3 वेळेस आपल्याला याला बोटावर घ्यायचं आहे, त्यामुळे याला भरपूर असे पदर सुटतात। जोपर्यंत आपली ही शेवई छान अशी बारीक होत नाही तोपर्यंत आपल्याला याला हातावर घ्यायचं आहे। तर एक 3 वेळा आपल्याला याला हातावर घ्यायचं आहे। तिसऱ्या वेळेस छान अशी बारीक अशी आपली शेवई आली आहे। त्यानंतर याला एका दोरीवर आपल्याला टाकायचं आहे, जेणेकरून ते छान अशा वाळेल। तर या ठिकाणी मला माझ्या मम्मीने सुद्धा मदत केलेली आहे शेवया बनवण्याकरता। ती खूप छान अशा शेवया बनवते, अगदी बारीक। माझ्या माहेरी नेहमी हाताने बनवलेल्या शेवया केल्या जातात
परंतु आजकाल भरपूर लोक मशिनीने शेवया बनवतात, परंतु काही ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी अजूनही हातावरच्या शेवया बनवल्या जातात। तर पूर्वीच्या काळी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी घरी बनवल्या जात होत्या, त्यामुळे त्यांना वेगळ्या व्यायामाची गरज पडत नव्हती व त्या नेहमी निरोगी राहायच्या। तर अशा प्रकारच्या शेवया ह्या बनवायला सुद्धा खूप सोपी आहे व चवीला सुद्धा खूप छान लागतात व अगदीच बारीक अशा या शेवया तयार होतात। मशीनपेक्षाही बारीक अशा या शेवया तयार होतात व झटपट होतात। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे शेवया नक्की बनवून बघा। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। व अशाच प्रकारची मी एक पापडा रेसिपी सुद्धा माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही ती रेसिपी पाहू शकता। जर तुम्ही तो नाश्ता बनवून खाऊन बोर झाले असाल तर पापडा हा जो एक नाश्त्याचा प्रकार आहे त्याची रेसिपी सुद्धा मी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे, तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर अशा प्रकारे मी संपूर्ण शेवया बनवून घेतलेल्या आहे। काही शेवया बाहेर सुद्धा वाळत घातलेल्या आहे, मस्त अशा या बारीक झालेल्या आहे, छान अशा लांबलेल्या सुद्धा आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण शेवया बनवून झालेल्या आहे। तर एक ते 2 तासामध्ये आपल्या 1 किलोच्या शेवया बनल्या जातात। शेवया आपल्याला दोरीवर वाढेपर्यंत तशाच राहू द्यायच्या आहे, वाढल्यानंतर आपल्याला याला काढायचं आहे। त्याप्रमाणे आपण दोरीवर कपडे वाळत घालतो त्याप्रमाणे आपल्याला या शेवया वाळत घालायच्या आहे व वाळल्यानंतर आपल्याला याला काढायचं आहे। ओल्या आपल्याला शेवया काढायच्या नाही, नाहीतर त्याचा गोळा होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला याला वाळल्यानंतरच काढायच्या आहे। तर आता आपल्या शेवया वाळलेल्या आहे, आता आपण अशा प्रकारे या शेवया काढून घेऊया। तर अशा प्रकारे एक ताट घेऊन त्यावर आपल्याला हाताने या शेवया काढून घ्यायच्या आहे। मस्त अशा बारीक झालेल्या आहे व पांढऱ्या शुभ्र सुद्धा आपल्या शेवया झालेल्या आहे। अशा प्रकारे तुम्ही ओलवल्या गव्हाच्या सुद्धा शेवया बनवू शकता। तर मस्त अशा या रव्याच्या पौष्टिक व बारीक व चवीला अतिशय उत्तम लागणाऱ्या आपल्या शेवया तयार आहे। तुम्हाला माझी ही शेवयाची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। तर या प्रकारच्या शेवया शक्यतो विदर्भामध्ये जास्त प्रमाणात केल्या जातात। तर